हे गाइज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल की ब्लॉग। नमस्कार मित्रांनो, तर कशा आहात मित्रांनो? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, खूप दिवसानंतर आता ब्लॉग शूट करतो आणि बरेच दिवस आमचे कांदे भरण्यात गेले आणि जवळपास मे महिना हा पूर्ण पावसात गेला असल्यामुळे आपल्याला टाइमच भेटत नव्हता। मित्रांनो बघू शकता, ह्या वावरामध्ये आपले कांदे होते, ते कांदे जवळपास 15 दिवस आपल्याला भरण्यामध्ये गेले। तर यामध्ये आपला खूप टाइमपास झालेला आहे आणि त्यानंतर आपण मेन काम सुरू केलं होतं, तर ते म्हणजे हा शेड बनवणे। तर हा शेड म्हणजे आपण डायरेक्ट घरासारखा बनवलेला आहे, म्हणजे आपल्याला इथे एक घरच तयार करायचं आहे। तर आपण इथं घर बांधलेलं आहे मित्रांनो आपल्याला ह्या गावठ्याच्या मळ्यामध्ये। तर पावसात वगैरे आणि साहित्य वगैरे ठेवायला आपला बरीच गैरसोय होत असल्या कारणामुळे आपण इथे एक घर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सीझनचा जो आपला पिरियड आहे 2-4 महिन्याचा, तो आपण इथं घालवण्याचा एक प्लॅन केलेला आहे। आणि बघू, हा जर काम जर व्यवस्थित झाला तर आपण इथंच कायमचे स्थलांतरित होणार आहे तिकडच्या मळ्यातून। तर अशा प्रकारे आपण शेड केलेला आहे मित्रांनो। तर आमचा आत्ते भाऊ यांच्याकडून आपण हे पोल वगैरे उभे करून घेतले ट्यूब लेवलने वगैरे। तर त्यानंतरचं सर्व टोटल हे जे पत्रे वगैरे आणि वेल्डिंग वगैरेचं काम ते सर्व आम्ही घरीच केलेलं आहे, मी केलेलं आहे स्वतः। तर मित्रांनो, हा पहिलाच शेड होता, मी कुठल्याही कोणत्याही गौंड्याच्या हाताखाली कधी काम केलेलं नाही किंवा कोणतं काम बघितलेलं नाही। फक्त यूट्यूबवरती वगैरे बघून आणि थोडंसं आपलं डोकं चालून आपण हा अशा प्रकारचा शेड तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मी माझं तुम्हाला एक काम दाखवतो मित्रांनो। तर अशा प्रकारे आपण वेल्डिंग वगैरे मारून आणि कैची वगैरे देऊन सर्व काम केलेलं आहे आणि आपल्याला इकडं आता प्लेन शीट लावायचं आहे, तर त्यासाठी हे सपोर्ट लावलेले आहे। तर मित्रांनो, माझं एक वेल्डिंगचं काम पर्सनली मी असं केलेलं आहे, बघून घ्या। तर अशा प्रकारची आपण खिडकी तयार केलेली आहे। आता याला आपल्याला फक्त एक जाळी मारायची, जी आपण जाळी मारतो खिडक्यांना, ती जाळी मारायची फक्त। ती जाळी मारल्यानंतर आपली खिडकी ओके होणार आहे आणि ओव्हरऑल काम झाल्यानंतर मी एक व्हिडिओ बनवणार आहे। तर अशा प्रकारे इथे ही दुसरी खिडकी आहे आणि इथं आपल्याला एक तिसरी खिडकी टाकायची, त्यानंतर इकडे एंट्री गेट म्हणून दरवाजा ठेवायचा आपल्याला। तर अशा प्रकारचा ओव्हरऑल व्ह्यू आहे आपल्या शेडचा। तर मी तुम्हाला आता थोडासा लांबून शेड दाखवतो। आणि हो मित्रांनो, हे सर्व काम करण्यासाठी आपल्याला मामांच्या ट्रॅक्टरची खूप मदत झालेली आहे। मामांचा ट्रॅक्टर आपण इकडे आणलेला होता, ट्रॅक्टर ट्रॉली। हे सर्व कामाला साहित्य वगैरे आणायला, पत्रे वगैरे, शीट्स वगैरे आणायला ट्रॅक्टरची खूप गरज होती, त्यामुळे आपण त्यांचा ट्रॅक्टर आणलेला आहे। तर मित्रांनो, मी थोड्या अंतरावरून आता तुम्हाला एक घराचा व्ह्यू दाखवतोय। तर अशा प्रकारचं घर तयार झालेलं आहे आपण। पूर्व साईडला त्याचा जो स्लोप आहे तो पूर्व साईडला आहे आणि असं ह्या साईडला आपण दरवाजा ठेवणार आहे, उत्तर साईडला तोंड करून। तर उत्तर साईडला दरवाजा ठेवण्याचं कारण म्हणजे पूर्व साईडला आपल्याला इकडे टोटली आपण शेतात घेतलेलं आहे वरच्या वावरामध्ये। तर ही पुढची जागा जास्त कव्हर होते, एक पडवी घालणे, त्यानंतर अंगण वगैरे ठेवणे, तर याच्यात एवढी जागा जाऊ शकते। तर त्यामुळे आपण डिसिजन घेतला आहे इकडं ह्या साईडला आपण जागा जेवढी जाईल तेवढी इकडं आपण वापरू शकतो, एवढी वापरायला जागा आपण सोडलेली इकडं मे बी 50 फुटाच्या आसपास असेल। तर इथं आपण एंट्री गेट ठेवणार आहे, दरवाजा ठेवणार आहे आणि आपल्याला इथून छोटासा रस्ता ठेवणार आहे आपण, एवढा 5-6 फुटाचा। त्यानंतर अख्खी जागा आपण इकडं आपल्या याचा शेतीमाल असणार आहे आणि तिकडून थोडासा ट्रॅक्टर आहे, तिकडून 5-6 फुटाची जागा सोडणार आहे। तशा प्रकारचे इथं आपल्याला नियोजन आहे। तर बघू, पाऊस पण सुरू झालेला आहे मित्रांनो आता। आज तारीख आहे मित्रांनो 14 जून आणि पावसाळा सुरू झालेला आहे। मृग नक्षत्रात सूर्याने प्रवेश केलेला आहे आणि काल पण संध्याकाळी पाऊस झालेला आहे, थोडासा कमी पाऊस झालेला आहे, गडाच्या त्या साईडला जरा जास्त पाऊस झालेला आहे। आणि परवा खूप जोराचा पाऊस आला होता संध्याकाळी 9:30 ते 10च्या दरम्यान। तर बघून घ्या, बेडमध्ये इकडं पाणी तुंबलेलं होतं, असं पाणी साचलेलं होतं। तर बेड वगैरे पाडून रेडी झालेलं आहे आपल्याला। पुढे आता याच्यात टोमॅटोचं काम करायचं आहे। तर अशा प्रकारे आम्ही हे शेडचं काम करतोय आणि याच्यामध्ये खूप बरेच दिवस गेले, आमचे 2 आठवडे गेले, म्हणजे पावसामुळे काही काम उरकत नव्हतं आणि ते सिमेंटचं काम होतं ते 2-2 दिवसाच्या गॅपने केल्यामुळं आपल्याला जास्त दिवस लागलेला आहे। प्लस वेल्डिंगचं काम पण घरीच केलेलं आहे, त्यात काही कामं गॅप टप्प्याटप्प्याने केलं असल्यामुळं खूप दिवस गेलेले आहे, म्हणजे 2 आठवडे झालेले आहे। पण मग आपण कमी खर्चामध्ये हा घर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर शेवटचा हा घराला खर्च किती आला आणि हा घर कसा तयार झाला, हा एक शेवटचा मी तुम्हाला नंतरचा नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे, त्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे। तर आजचा सध्याचा हा ब्लॉग हेच सांगण्याकरिता केलेला आहे मी, की आमचं सध्या हे काम चाललेलं आहे
आणि शेतात सध्या आपण कुठलं पीक न घेतलं, आपल्याला आता भाताची लावणी वगैरे, भाताचं रोप वगैरे टाकणं, हे ते बाकीचे बरेच काम आहे शेतीचे. आता आपला मेन सीझन आलेला आहे टोमॅटोचा. तर मित्रांनो, इकडं शेड बनवण्याचं मेन कारण म्हणजे आपल्याला इथं आपल्या शेजारीच लगेच रस्ता आहे आपल्याला चांगला, आणि तिकडच्या मळ्यामध्ये आपल्याला जायला रस्ता नाही. 4 व्हीलर तर जाणे शक्यच नव्हती, पावसाळ्यामध्ये खूप त्रास व्हायचा. त्यामुळे मित्रांनो आपण इकडं रस्ता केलेला आहे, आणि तिकडं ट्रॅक्टर वगैरे जायला सुद्धा खूप मुश्किल होतं. त्यामुळं आपण इकडं हे शेड बनवलेलं आहे, शेड टाईप घरच बनवलेलं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचा हा घर आहे, बघून घ्या बॅकग्राऊंडला. आणि चला मित्रांनो, मी आता रेडी झालेलो वेल्डिंग मारण्यासाठी. तर बघून घ्या, आता मी करतो तिकडच्या त्या आपल्याला तिकडचे जे सपोर्ट दिसतात आपल्याला 1 बाय 1चे, तर त्याला वेल्डिंग करायचं आपल्याला ह्या पोलासोबत. तर चला मशीनवर चालू करू. एक वेल्डिंग झाली मित्रांनो, पण लाईट गेली आता. A few moments later. तो भाई गनवा रेडी है, मशीन चालू कर दी, अभी वेल्डिंग लगाना है. मित्रांनो, वेल्डिंग शिकता शिकताच एवढं काम करून टाकलं. प्रॉपर वेल्डिंग येत नाही मला, तरी पण करतोय बरं का. अगर आपको कोई काम नहीं आता और ढंग से करना नहीं आता तो काम में कमियां निकालना शुरू कर दो. खुद में कमियां नहीं आंकना, काम में कमियां आंकने. जैसे कि देखो, अभी मैं वेल्डिंग लगा रहा हूँ, लेकिन ये रॉड ही ख़राब है साला, वेल्डिंग लग ही नहीं रहा. ये बात नहीं बताने कि मेरे को वेल्डिंग नहीं आता, रॉड ख़राब है.
तर मित्रांनो रॉड पण खराब असू शकतो, कारण एवढाही नूब नाही आहे मी. बरेच वेल्डिंग केल्या मी आतापर्यंत, म्हणजे फक्त आमच्या शेडच्यावर का. मुझे लगता है थोड़ा पावर बढ़ाना पड़ेगा इसका. अभी 49 पे है, 60 हो गए भाई, 60 पे कर देते हैं. बघून घ्या, अशा प्रकारे बिल्डिंग झालेली. हो गया खतम काम. असंच सगळ्या इकडं जॉईंटला मारून घेतो आणि भेटतो नंतर. चला. The next day. Seven hours later. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं आता शीट बसवायचं काम झालेलं आहे. निम्म्यापर्यंत आलं आहे, म्हणजे आता 7-8 प्लेटा बाकी आहे फक्त. ओव्हरऑल इकडून काम करत आणलेलं आहे. आणि आपल्याला मिस्त्री घावला आहे, म्हणजे अवंतवाडीहून सुभाष खिल्लारी. तर सुभाष, मग आज काम होऊन जाईल का? होईल होईल. तर इथं एवढ्या 4-5 शीट राहिले मित्रांनो बसवायचे आज. तर अशा प्रकारे आता आपल्या शेडचा लूक झालेला आहे. घरामध्ये कन्वर्ट केला आपण शेडला. इकडं मान्या सुर्वे फ्रॉम अवंतवाडी. ब्लूटूथ लावून राहिला होता. तर चला, आता नंतरचं काम संपूर्ण काम झाल्यानंतर दाखवतो. खायला या. हापूस राजापुरी वांशक मलाच माहित नाही. मित्रांनो, इथे या शीटचा दरवाजा बनवायचा आपल्याला, त्यामुळे इथं कट घेऊन राहिलो आता आपण. आणि इथे एवढी पट्टी आहे, त्या पट्टीला इकडे शीट कापून लावावं लागेल. मग फायनल एंडिंगला इथं आता काम.
आणि तर मित्रांनो आजचं दमट वातावरण आहे, खूप उकाडा आहे आज पण दुपारी किंवा संध्याकाळी पाऊस येणार असा एक अंदाज आहे. तर बघू आज काय होतं. तर चला आजच्या व्हिडिओला इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर भेटू आपण असेच एका नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.